गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तसेच सर्व आदरणीय पालकांना साष्टांग आणि सस्नीय नमस्कार. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आणि जीवनामध्ये बोलत असतो, माझ्याकडे पाण्याची कमी आहे, माझ्याकडे पुस्तकांची कमी आहे, तिच्याकडे खेळण्यांची कमी आहे, माझ्याकडे तेलाची कमी आहे, माझ्याकडे पेट्रोलची कमी आहे, त्यांच्याकडे घराची कमी आहे, त्यांच्याकडे पैशांची कमी आहे, रुपालीकडे वह्यांची कमी आहे, रुपालीकडे पेनांची कमी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण मराठीत बिनधास्तपणे बोलत असतो. पण हीच वाक्य आपल्याला इंग्रजीत बोलता येतील का? तर याचं उत्तर आहे, आपण बोलू शकतो, 100% बोलू शकतो. मग अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपला एक चौवांश टीचिंग पॅटर्न नेहमीचा ठरलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारच्या वाक्यामध्ये एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एम, इज, आर या तिघही सहाय्यकारी क्रियापदांपैकी जे योग्य क्रियापद आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शॉर्ट ऑफ हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वाक्याशी संबंधित शब्द घ्यायचा आहे. आता शॉर्ट ऑफ म्हणजे काय, की आपल्याकडे एखाद्या गोष्टीची वस्तूची कमी असणे म्हणजे ती आपल्याकडे नसणे थोडक्यात. शॉर्ट ऑफ म्हणजे ती गोष्ट आपल्याकडे नाही, त्या गोष्टीची आपल्याकडे उणीव आहे, त्या गोष्टीची आपल्याकडे कमतरता आहे. तर बघा अशा प्रकारची वाक्य कशी बोलली जातात. अतिशय सुंदर, सोपा, सोजवळ, आकर्षक आणि सर्वांना जमेल असा पॅटर्न आहे. बघा पहिलं वाक्य बघा, आपण डेली यूजमध्ये म्हणजे दैनंदिन जीवनात बिनधास्त अशी वाक्य वापरतो, पण ती इंग्रजीत कशी बोलावी हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आज त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. बघा, आय ॲम शॉर्ट ऑफ मनी. माझ्याकडे पैसे कमी आहेत. माझ्याकडे पैसे कमी आहेत. आता तुम्हाला माहिती आहे या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे. ॲम, इज, आर पैकी ॲम आहे. त्याच्यानंतर शॉर्ट ऑफ आहे आणि त्याच्यानंतर मनी म्हणजे हा शब्द घेतलेला आहे. तर आय ॲम शॉर्ट ऑफ मनी. माझ्याकडे पैसे कमी आहेत. दुसरं वाक्य आहे, शी इज शॉर्ट ऑफ टाईम. तिच्याकडे वेळ कमी आहे. वी आर शॉर्ट ऑफ वॉटर. आम्हाला पाणी कमी आहे. ही इज अ शॉर्ट ऑफ कॅश. त्याच्याकडे रोख रक्कम कमी आहे. दे आर शॉर्ट ऑफ फूड. त्यांच्याकडे अन्न कमी आहे. आय एम शॉर्ट ऑफ ब्रेथ. माझा दम लागत आहे म्हणजे श्वास कमी पडत आहे. यू आर अ शॉर्ट ऑफ पेशन. तुझ्याकडे संयम कमी आहे. संयम म्हणजे काय, सहनशीलता कमी आहे. द शॉप इज अ शॉर्ट ऑफ शुगर. दुकानात साखर कमी आहे. तर बघा आपल्याकडे एखादी गोष्ट कमी आहे किंवा त्या गोष्टीची उणीव आहे, त्या गोष्टीचा अभाव आहे, त्यावेळेला अशा प्रकारचा पॅटर्न वापरला जातो आणि तो पॅटर्न म्हणजे सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस शॉर्ट ऑफ आणि वाक्याशी संबंधित किंवा निगडीत वर्ड. आता पुन्हा आपण आपल्या सरावासाठी किंवा आपल्याला अधिकची वाक्य ह्याच पद्धतीने बोलता यावीत, त्यासाठी अजून माझ्याकडे काही वाक्य आहेत बघा. त्या वाक्यांचा आपण अभ्यास करूया. बघा, ती वाक्य आहेत. वी आर शॉर्ट ऑफ स्टाफ. आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत. आय एम शॉर्ट ऑफ वर्ड्स. माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत. म्हणजे मला शब्द नाहीत की मी काय बोलू तुम्हाला. पुन्हा आपण जर ऑफिसमध्ये काम करत असू किंवा शाळेमध्ये काम करत असू, तर ऑफिस आणि शाळेसाठी कशी वाक्य बोलली जातात ह्याच पॅटर्ननुसार आपण बघूया. बघा, ही इज शॉर्ट ऑफ आयडियाज. त्याच्याकडे कल्पनांची कमतरता आहे. बघा म्हणतात ना, की एक छोटीशी चांगली सकारात्मक आयडिया जर आपल्याकडे असेल, तर त्या आयडियाला घेऊन आपण संपूर्ण आयुष्य जगू शकतो, असे महान तत्त्वज्ञानी विचारवंत लोकांनी म्हटलेलं आहे आणि ते 100% खरं आहे. ही इज अ शॉर्ट ऑफ आयडियाज. त्याच्याकडे कल्पनांची कमतरता आहे. वी आर शॉर्ट ऑफ चेअर्स. आमच्याकडे खुर्च्या कमी आहेत. आय एम अ शॉर्ट ऑफ स्पेस. माझ्याकडे जागा कमी आहे. दे आर शॉर्ट ऑफ फंड्स. त्यांच्याकडे निधी कमी आहे. द टीम इज शॉर्ट ऑफ प्लेयर्स. संघात खेळाडू कमी आहेत. शी इज शॉर्ट ऑफ एक्सपिरियन्स. तिला अनुभवाची कमतरता आहे. बघा म्हणतात ना, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे. मग तिच्याकडे अनुभव कमी असल्यामुळे शी इज अनेबल टू गेट जॉब. तिला जॉब मिळत नाही. राईट. तर अजून आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे भरपूर वाक्य आहेत.
मी दररोज नवनवीन अ, वाक्य जे कुठल्याही इंग्लिश स्पोकनच्या पुस्तकात आपल्याला मिळणार नाहीत, भेटणार नाहीत, अशी सुंदर आणि आकर्षक वाक्य आपल्यासाठी घेऊन येत असतो. फक्त ही वाक्य वाचू नका, ही वाक्य लिहू नका, ही वाक्य वहीमध्ये नोट करू नका, तर प्रत्यक्षात बोला. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे इंग्लिश बोलण्यासाठी काय व्हेरिएशन आहे, काय वेगळेपण आहे, हे आपल्याला कळणार नाही. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे अजून भरपूर वाक्य आहेत. बघा ती वाक्य आपण बोलूया आणि तुम्ही सराव करा त्याच्यासोबत. वी आर शॉर्ट ऑफ पेपर. आमच्याकडे कागद कमी आहेत. आय एम अ शॉर्ट ऑफ एनर्जी. माझ्याकडे शक्ती, उत्साह कमी आहे. ही इज अ शॉर्ट ऑफ स्लीप. त्याची झोप पूर्ण झालेली नाही. यू आर शॉर्ट ऑफ लॉजिक. तुझ्याकडे तर्काची कमतरता आहे. म्हणजे तुला कोणत्याही गोष्टीचा अंदाज लवकर लावता येत नाही असं त्याचा अर्थ आहे. बघा अदर सिंपल एक्झाम्पल्स, इतर सोपी वाक्य. द बस इज अ शॉर्ट ऑफ सीट. बसमध्ये जागा कमी आहे. आय एम अ शॉर्ट ऑफ फ्यूल. माझ्याकडे इंधन कमी आहे. वी आर शॉर्ट ऑफ मिल्क. आमच्याकडे दूध कमी आहे. ही इज अ शॉर्ट ऑफ कॉन्फिडन्स. त्याच्यात आत्मविश्वासाची कमी आहे. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे वाक्य आहेत बघा. दे आर शॉर्ट ऑफ सप्लाईज. त्याच्याकडे सामानाचा तुटवडा आहे. आय एम अ शॉर्ट ऑफ मेमरी. माझ्याकडे मेमरी कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ फोनमध्ये मेमरी कमी आहे. शी इज अ शॉर्ट ऑफ हाईट. तिची उंची कमी आहे. वी आर शॉर्ट ऑफ ऑप्शन्स. आमच्याकडे पर्याय कमी आहेत. ही इज अ शॉर्ट ऑफ लक. त्याचे नशीब कमी पडत आहे. आय एम अ शॉर्ट ऑफ टाईम टुडे. आज माझ्याकडे वेळ कमी आहे. आता टीप खाली दिलेली लक्षात घ्या. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये इज एकवचनी नामासोबत येतो म्हणजे ही, शी, इट. आर अनेकवचनी नामासोबत येतो म्हणजे वी, यू, दे आणि ॲम फक्त हा आय सोबत येतो. तर हीच वाक्य तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलू शकतात. बघा, आपण असं केलेलं आहे, की सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस शॉर्ट ऑफ प्लस वर्ड. मग ही सगळी वर्तमान काळाची वाक्य झाली. आता वर्तमान काळ कसा ओळखायचा, की एखादी गोष्ट माझ्याकडे कमी आहे, आहे बघा आहे. एखादी गोष्ट माझ्याकडे कमी आहे. आज माझ्याकडे वेळ कमी आहे. माझ्याकडे पैसे कमी आहे किंवा आहेत. मग ज्या वाक्यामध्ये आहे, आहेत, आहोत असे शब्द येतात ती वर्तमान काळाची असतात. पण जर तुम्हाला असं बोलायचं असेल, माझ्याकडे वेळेची कमी होती. आय वॉज शॉर्ट ऑफ टाईम. आता मी इज वापरत नाही, वॉज वापरत आहे बघा. त्यांच्याकडे पुस्तकांची कमी होती. दे वर शॉर्ट ऑफ बुक्स. राइट? रुपालीकडे पैशांची कमी होती. रुपाली इज शॉर्ट ऑफ मनी, सॉरी वॉज शॉर्ट ऑफ मनी. राइट? संकेतकडे अभ्यासाची कमी होती. संकेत वॉज शॉर्ट ऑफ स्टडीज किंवा स्टडी. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. पण एकदा का आपण सुरुवात केली तर वेगवेगळी प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. त्याचा सराव करू शकतो. आपण चांगली प्रॅक्टिस करू शकतो आणि आपल्याला बोलताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आजची ही वाक्य पुन्हा पुन्हा ऐका, याची नोट्स काढा, एका वहीमध्ये लिहून काढा. मी जो पॅटर्न दिलेला आहे, त्या पॅटर्ननुसार मी आपल्या या स्क्रीनवरती 30 वाक्य बनवलेली आहेत. तुम्ही 30 नाही 300 वाक्य बनवू शकतात. 3000 वाक्य बनवू शकतात. 3,00,000 वाक्य बनवू शकतात. आपल्या इच्छेवर आहे, की आपल्याला किती प्रकारची वाक्य बनवायची आहेत. अशा प्रकारची वाक्य वाचा, अभ्यासा, लिहा आणि बिनधास्त बोला. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.